नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, चांगल्या करिअरसाठी तुम्ही स्वीकारलेला मार्ग चालू ठेवायला हरकत नाही, पण त्यापूर्वी तुमच्या पालकांची परवानगी घ्या. नाहीतर नंतर ते आक्षेप घेऊ शकतील. रिकाम्या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या आकर्षक वागणुकीमुळे तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकाल. विचार न करता आपला पैसा कोणालाही देऊ नका. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. मतभेदामुळे नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. उपाय: कुत्र्याला दूध पिऊ घातल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. वृषभ राशी, व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस राहील. आज तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की तुमचे गरजेचे काम करणेही विसरून जाल. तुमच्या स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतल्याने फायदा होऊ शकेल. जवळच्या मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आज तुम्ही कुणाला सल्ला दिला तर इतरांचा सल्ला ऐकण्याचीही तयारी ठेवा. उपाय: चांगले आरोग्य मिळवण्यासाठी गरीब लोकांना मिठाई वितरित करा. मिथुन राशी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग राहा. यामुळे तुम्हाला एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचा नवीन लोकांशी संपर्कही होऊ शकेल. मजा करण्यासाठी बाहेर गावी जाऊन तुम्ही आनंद लुटाल. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कार्यालयातील कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनू शकतील. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे तुमचे प्रेम आयुष्य असू शकेल. उपाय: चांदीची वस्तू धर्मस्थानामध्ये दिल्याने पारिवारिक जीवन चांगले राहील. कर्क राशी, तुमचा मनमिळावू स्वभाव हा तुमचा उत्कृष्ट गुणविशेष असेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार चांगला वेळ व्यतीत करू शकाल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करा. नवीन योजनाविषयी पालकांना विश्वासात घेऊन सांगा. नवीन प्रस्ताव आकर्षक वाटतील,
परंतु उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. उपाय: निरोगी आर्थिक जीवनासाठी सोन्याची अंगठी बोटात घाला. सिंह राशी: व्यवस्थित संवाद साधून सहकार्यांशी संबंध सुधारू शकतील. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढून त्यांना काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज तुमची ऊर्जा उच्च राहू शकते. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर धन गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होऊ शकेल. व्यवस्थित संवाद साधू शकाल. उपाय: कौटुंबिक जीवन सुखकर करण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा. कन्या राशी: दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी तुमच्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवा, कारण त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो आणि चांगली प्रकृती बिघडण्याचा संभव राहतो. आज तुम्ही तुमचे धन संचित करू शकता. नातेवाईक तुमच्यासाठी भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काहीतरी मदतीची अपेक्षा करतील. उपाय: सोन्याची चेन घातल्याने आरोग्य चांगले राहील. तूळ राशी: कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना तुमची हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आज कुणाला माहिती नसताना एखादा नातेवाईक येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल, म्हणून कामाचा अतिरिक्त बोजा घेऊ नका. थोडी विश्रांती घ्या. भेटीच्या वेळा पुढे ढकला. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला लाभ होईल. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे असतील. आज तुमचा प्रेमी तुमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा त्याच्या गोष्टी सांगणे जास्त पसंत करेल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा. वृश्चिक राशी: कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत स्वतःसाठी वेळ काढा. आई-वडिलांच्या आरोग्यावर धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. आनंदी दिवसासाठी मानसिक दडपण बाजूला सारा. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका.
आर्थिक स्थितीसाठी हे शुभ नसेल. धनुराशी, व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास लाभदायक ठरेल. आज अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक क्षमता घटू शकते, म्हणून सकारात्मक विचारसरणी बाळगा. दुधाच्या व्यवसायाने जोडलेल्या लोकांना नफा होऊ शकतो. आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. व्यावसायिकांना चांगला दिवस राहील. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून 2 वेळा 11 वेळा ओम बुधाय नमः चा मंत्र करा. मकर राशी, तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही जसे काम करता ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत पहा आणि त्यामध्ये बदल करा. आज तुमचा प्रसन्नदायी असा दिवस असेल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मित्राच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. जवळच्या मित्रांचे सहयोग लाभतील. करमणुकीचा दिवस राहील. उपाय: कौटुंबिक आयुष्य चांगले ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ 5 फुले दफन करा. कुंभ राशी, आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुम्ही आयुष्यातील ओढाताणपासून मुक्त राहाल. सगळे तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदला. नातेवाईकांना भेटून त्यांच्या सोबत आपला वेळ घालवल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी घरातील लोकांना मदत करा. मीन राशी, जास्त लोकांना भेटून तुम्ही चिंतित होता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज स्वतःसाठी वेळ देता येईल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. धनाचे आगमन तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस राहील. इतरांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील, पण कोणालाही शब्द देण्यापूर्वी तुमच्या कामावर परिणाम होत नाही हे पाहणे गरजेचे राहील. उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.